हे शासन आहे की यमराज? अहिल्यानगर जिल्ह्यात एक शेतकरी ढसाढसा रडतोय, स्वतःचं तोंड झोडून घेतोय, कारण त्याची मुलगी शाळेत जाईल की उपाशी राहील हे त्याला माहीत नाही. केदारेश्वर कारखान्याचे थकीत पैसे कोणी थांबवले? ते बिले न मिळण्याचं या शेतकऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. याला जबाबदार कोण? कृषी मंत्री, जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री साहेब, तुमच्या टेबलावर हे दुःख पोहोचत नाही का? या देशात शेतकऱ्याची अवस्था कशी आहे? मस्त शेपूट हलवून हलवून दमते तरी पाठीवरचा कावळा काही उठत नाही. तसाच आत्महत्याचा विचार शेतकऱ्याची पाठ सोडत नाही. घरी येऊन काही बोलतो, काय बोलत? मुलगा 11वीला आहे, बायको आहे तिथं, काही बोलत हे शासन आहे की यमराज? अहिल्यानगर जिल्ह्यात एक शेतकरी ढसाढसा रडतोय, स्वतःचं तोंड झोडून घेतोय, कारण त्याची मुलगी शाळेत जाईल की उपाशी राहील हे त्याला माहीत नाही. बिलं थकवली म्हणून फायनान्सवाले घरावर येऊन शिव्या घालतात, धमकावतात आणि सरकार गप्प आहे. कोणतं बिल, कोणता कारखाना, कोणता शेतकरी त्यांना काहीच कळत नाही. म्हणजे आता सरकार कान झाकून डोळे मिटून तोंड बंद करून बसणार का? आणि माध्यम त्यांना वाटतं की हे व्हायरल व्हिडिओ आहे, हेडलाईन आहे, भावनिक कंटेंट आहे. मग बातमी लावली जाते, TRP वाढते आणि विषय संपतो. पण कोणीतरी या माणसाच्या डोळ्यात पाहिलं का? त्याच्या पोरीच्या भविष्याकडे नजर टाकले का? की आपण सगळे एकाच नाटकाचे प्रेक्षक झालोय, शेतकऱ्याच्या मरणावर ताल धरायला? हे शासन आहे की यमराज? जिथे एक शेतकरी रोज जगण्यासाठी लढतोय तिथे कारखान्याचे मालक मजेत आहेत, बिलं थकवलेत आणि बिचारा शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहे. केदारेश्वर कारखान्याचे थकीत पैसे कोणी थांबवले? ते बिले न मिळण्याचं या शेतकऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. याला जबाबदार कोण? आणि सरकार? तुम्ही या निवडणुकीत या गावात येऊन शेती म्हणजे भगवान म्हणता. आज त्या भगवंताचा पाणवलेला चेहरा पाहिलात का? कृषी मंत्री, जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री साहेब, तुमच्या टेबलावर हे दुःख पोहोचत नाही का? या देशात शेतकऱ्याची अवस्था कशी आहे? मस्त शेपूट हलवून हलवून दमते तरी पाठीवरचा कावळा काही उठत नाही. तसाच आत्महत्याचा विचार शेतकऱ्याची पाठ सोडत नाही. तसंच इथे एक बाप जगतोय, पोरीच्या स्वप्नांना पाठीवर वाहतोय, पण सरकार आणि व्यवस्थेचा कावळा काही हलत नाही. आज एक शेतकरी रडला पण उद्या तो गेला तर तुम्ही जबाबदार असाल, कारण तुम्ही फक्त बघत राहिलात. या देशात शेतकरी म्हणजे गवतासारखा झालाय. कोणीही उपटावा, चिरडतो, पेटवतो, पण एक लक्षात ठेवा, हे गवत जर पेटलं तर या व्यवस्थेचा वणवा होईल. तेव्हा उशीर होईल. शेतकऱ्याच्या कडवट अश्रूंना आता शब्द द्या, आवाज द्या आणि प्रशासनाला प्रश्न विचारा. तुमच्या मृगजात शेतकऱ्याचं आयुष्य का कोरडं पडतंय? गुलाल मीडिया या आवाजासाठी आहे. आणि आता तुम्हीही बोला. कृषीप्रधान अर्थव्यवस्थेमध्ये, कृषीप्रधान देशामध्ये नेमकं चाललंय काय? महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी या महाराष्ट्रात सहकाराची पायामुळं रोवली. यशवंतराव मोहिते यांनी नवीन कायदे आणून सहकाराला एक झळाळी दिली. शेतकी कारखान्यांची उभारणी करून शेतकऱ्यांचं आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं एक नवी दिशा यशवंतराव चव्हाण साहेबांनी दिली. आज त्यांच्या राजकारणाला, त्यांच्या विचाराला आणि त्यांच्या दूरदृष्टीला तिलांजली वाहण्याचं काम इथले सहकारी साखर कारखान्याच्या खुर्चीवर बसणारे तथाकथित राजकीय नेते आणि मायबाप सरकार आहे. गुलाल मीडियाच्या माध्यमातून हा आवाज जनतेपर्यंत, सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे, यासाठीच या व्हिडिओच्या माध्यमातून हा आक्रोश आहे. धन्यवाद.